गेलो पण. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मला असं चित्र वाटतंय, जेव्हा पण मी ब्लॉग चालू करते, एक तर मी कारमध्ये असते किंवा ऑटोमध्ये असते, म्हणजे ऑलरेडी निघालेली असते, कारण सगळं असं पटपट घाईघाईत होतं माझं. आज तिसरा दिवस आहे माझा गावी येऊन. कालच्या दिवसात मी ब्लॉग केलाच नाही. आता अनुभव येतोय मला असं ब्लॉग करताना, जेव्हा गाडीच्या बाहेरून कोण बघतो तेव्हा कसं वाटतं. कालच्या दिवसात मी ब्लॉग केला नाही, पण मी मस्त शूट केलंय, रील शूट केली, काही फोटोज काढलेत मस्त. ते मी इन्स्टावर टाकेन, ते तुम्ही नक्की बघा. आता मी चालली आहे माझ्या मामाच्या गावी, लग्न आहे तिथे. आणि हा ड्रेस, हा तिसरा ड्रेस आहे माझा. पहिला ड्रेस मी 2 वर्ष आधी स्टिच केलेला, त्याचा व्लॉग नाहीये, त्याचे इन्स्टावरती तुम्हाला फोटोज वगैरे भेटतील. त्यानंतर पाडव्याचा ड्रेस, आणि हा तिसरा, हा पण मी साडीतून शिवलाय. ही साडी माझ्या बारशातली, म्हणजे माझ्या मम्मीची साडी आहे. माझा जेव्हा बारसा होता तेव्हाची साडी आहे ही. मला बघून समजले की नाही मला माहिती नाही. हम साथ साथ मध्ये प्रीती म्हणजे सोनाली बेंद्रे, तिचा एक ड्रेस आहे ब्लू कलरचा, स्टार्टिंगलाच आहे तसा मी स्टिच केला त्या पॅटर्न मध्ये. मी पूर्ण दाखवीनच नंतर जेव्हा बाहेर असेल, तसा मी स्टिच करायचा प्रयत्न केला. बट इन द हिंट ऑफ आपली जी महाराष्ट्रीयन काटापदराची साडी आहे ती, कारण मला तो तसा पॅटर्न नको होता, बट मला ते डिझाईन हवं होतं म्हणून. आणि माझ्याकडे सेम रंगाची साडी होती. सो हे असं आहे. इन डिटेलमध्ये मी सगळं पुढे सांगेनच, पूर्ण ड्रेसही दाखवेन, आणि ह्यावरती रीलही येणार आहे. सो तेही इन्स्टावरती चेक करा. चला आता फिरूया. आम्ही गाडी रेंट केली वैभववाडी ते राजापूर आणि रिटर्न टू वैभववाडी, ज्याचे 3,500 झाले. दृश्य बघा, हे आमचं कोकण, आणि इथे लग्न म्हणजे गावची लग्नाची मज्जाच वेगळी आहे. काय चाललंय तुमचं? काजू चोरताय नुसते? ओ खाली जाल. खाली काय खाली जाणार आहेत? हा, ते हात खराब होत. आज करशील ना? चल येऊ. फोन करतो मी. आला बघू. सगळे लाईनीत लागलेत काजू काढायला. ते जमा केलंय. बापरे, हे काजीचं झाड आहे आणि आम्ही या काजीच वरलंय. मम्मी मम्मी बोलवतायत. पप्पा बोलवतात. ही झाडं माड बघा खूप निघाले.
हळद अशी ठेवायची हा, ते काय त्याला भरपूर माती अशी जाड 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 करायला लागते तर तेव्हा ते पोरं फुटतात नाही नाही नाही, तसा विषय नाही हा मी पण आता हळद केलंय अशी ठेवून त्याला ते भेळ नाही येणार त्याला कोंबी निघणार नाही हे जर आपण अशी कुठेतरी बांधून ठेवतो ना एक काही त्याला कोंबडी आणलं नसतं त्याला त्याला हवेवर जो उघड्यावर ठेवलं पाहिजे कांद्याची शेती पण आहे. म्हणजे अशी उघडी ठेवायची हा, मोबाईल उघड्यावर ठेवायची. बांधून ठेवायला ते एक नाही कोंबडी निघणार ऐक काय मस्त दिसतंय. ते काय झालं? ते गेल्याच म्हणजे हळद झाली ना. आता हे टोप म्हणजे हे आता खूप झालेच ना. हो, म्हणजे हे- आता direct त्याचे direct जमिनीत टाकणार. फक्त टाकायचे होते. हा बघा एक हायवे समोरच दिसतोय. बाकी त्याला काय करतात? अशी जाड अशी मोठी. नाही, नाही, काय नाही. अहो, मी एवढी गादी walking करतो. उन्हाळ्या गावात फिरते आणि मग परत माझ्या गावी येतात. हिचं गाव नाही माझं गाव. तू 4 वर्षांनी एकदा आली स्वतःचं गाव ते नाही. किती वेळाचं आहे एकच स्क्रिप्ट तुला तुझ्याकडे काही दुसरं नाही आहे. ते तुझं गाव नाहीये. पण तुझ्याकडे दुसरं नाही आहे. तुझं गाव आहेच. पण तुझ्याकडे दुसरं नाही आहे. तू दुसरं बोल ना मुद्दा एकच मुद्दा 10 वेळा गिरगट मग ते मार. तेच आहे तू येतच नाही गावाला तुझं गाव उगल कुठून. तुझी प्रे जाताना फणस घेऊन चालली मी माझ्या घरी. ऐकू हात गेलो पण चला. अरे हा मस्त ना. हा राजापूर हायवे. आत्ताच काही वेळापूर्वी मी घरी आले सगळी गावं फिरून. पहिलं त्या ड्रेसबद्दल सांगते कारण दिवसभर काहीच बोलायला भेटलं नाही आहे. तर ह्या ड्रेसचं मी जसं आधीही सांगितलं प्रीती फ्रॉम हम साथ साथ है म्हणजे सोनाली बेंद्रेचा ड्रेसचा आउटफिटचा इन्स्पो होता जो हा आहे. आणि मी हा ड्रेस 3 दिवसात शिवला. आणि मी आयत्यावेळी काय म्हणतात खूप घाईत असते पण ठीक आहे नशिबाने मला तसे टेलरही मिळतात की हा बाबा असे मला शिवून देतात. ब्ल्यू कलरची माझी साडी होती. मध्ये जो ग्रीन पॅच तुम्ही बघाल फोटोमध्ये तो ग्रीन पॅचचा कपडा मी मार्केटमधून घेतला. पदरची मी ओढणी केली. जांभळा रंगाचा आहे. जांभळा ते ब्लूइश रंग आहे. हिरवा नव्हता. त्यात मला ओढणीसुद्धा हवी ह्या काटाला मॅच होणारी. सो पदराशिवाय का ऑप्शन नव्हता म्हणून तो ग्रीन पॅचचा कपडा मला अर्धा मीटरच लागला. मला काय सगळ्यांना अर्धा मीटरच लागेल. उलट मला अर्ध्यापेक्षा कमी लागला असता बट म्हटलं कमी नको पडायला म्हणून मी अर्धा मीटर घेतला. बट तुम्ही जर शिवत असाल तर अर्धा मीटर इज फेअर इनफ बिकॉज तो एवढूसा व्ही पॅचच आपल्याला लावायचा आहे. आपल्याला काहीच हे करायचं नाही आहे. टेलर त्यात व्हीच्या अवतीभोवतीचा पॅच नाही घेणार आहे. फक्त त्या व्ही पॅचला अर्धा मीटरपेक्षा कमी पुरेसे आहे. आणि पॅन्ट मी अशी पॅन्ट टाईपच शिवली म्हणजे प्लाझो नाही किंवा एकदम टाईट हे नाही आहे लेगिन्ससारखं बट पॅन्ट बट स्ट्रेट फिट पॅन्ट शिवली मी जसं प्रीतीने घातलं आहे. आणि हा ड्रेस पूर्ण स्टिच करायचे मला 1200 झाले 1250 झाले ॲक्च्युली बट थोडीशी अजून बार्गेन 1200ला त्याने शिवून दिला मला. तेही तब्बल 3 दिवसात जे मला खूप आवडलं. त्यानंतर मी त्याच्यावरती हे ब्ल्यू काचीचे बांगड्या कारण मला पूर्ण तिचा लूक असं वाटलं की आता पूर्ण तिचा लूकच रिक्रिएट करते. मग ब्ल्यू हे काचेच्या बांगड्या आणि असं हे ग्रीनिश जो पॅच आहे त्याला मॅच होईल म्हणून असे हे झुमक्या. जो साडीचा तो व्ही पॅच आहे ग्रीनवाला तो कसा स्टिच करावा ह्यात मी खूप कन्फ्यूज झालेली. ते तुम्ही होऊ नये म्हणून तो पॅच मी दाखवते तो नीट बघून घ्या. हा तो व्ही पॅच आहे. आता हे स्टिच केलं आहे. हा जो पार्ट आहे इथून ते डायरेक्ट खालपर्यंत पूर्ण स्टिच आहे. आतमधून पण तुम्ही बघू शकता. आणि इथे गॅप ठेवली आहे एक कारण तिच्या ड्रेसलाही होती. एवढं सिम्पल त्याच्यात होतं. बाकी सगळं हा नेक वगैरे तर तुम्हाला खूप इझिली दिसेल फोटोमध्ये. मला इथपर्यंत हवा होता बट ठीक आहे ओढणीच्या ह्याच्यामुळे ते होत नाही आहे. सिम्पल साधा नेक आहे. हात नॉर्मल 3 इंचीसचे बस. बाकी हा लुक मला खरंच खूप आवडला. आधी असं घातल्यानंतर असं वाटतं होतं की साधा वाटतो आहे का ड्रेस खूप मिनिमल वाटतो आहे का हा ड्रेस बट नाही लग्नात उठून तर दिसत होता एवढं मी नक्कीच सांगू शकते. कारण त्या प्रकारे आपण स्टिच केलं आहे. त्यात काटापदराची साडी ऑब्व्हियसली सगळ्यांना मागे काढणारच कारण हे जे वर्क आहे ओढणी पण माझी भरलेली पदराचीच मी ठेवली. ह्या ड्रेसचा इन्स्पो घेऊन तुम्ही काय स्टिच केलं तर मला नक्की इंस्टाग्रामवरती टॅग करा किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला नक्की आवडेल बघायला. बाकी आजचा ब्लॉग मी इथेच संपवते कारण काळोखही पडणार आहे. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.
फणस, आंबा, आंब्याचे साठप, कोकम ह्यांचा आस्वाद तुम्ही घेतला असेल अशी मी आशा करते. आणि हा व्लॉग इथेच संपवते. चला बाई.